17 एप्रिल गुरुवार ह्या दिवशी काय झालं, 8 वाजेपर्यंत आपण मार्केट ऑब्झर्व केलं. ठीक आहे, इथपर्यंत मार्केट इथून ओपन झालं. मार्केटनं क्रिएट काय केलं, सगळ्यात पहिले आपण चेक करून राहिलो की मार्केटनं बिहेवियर काय सोडलं है ना. तर मार्केटनं पहिले इथून लो घेतला. ठीक आहे, मग स्विंग क्रिएट केला सेल साईडनं. मग ह्या स्विंगले मार्केटनं असं ब्रेक केलं, पण दिवसाचा हाय नाही घेतला इथून. आणि हे फेक मोमेंट दिली हे, कारण की याच्यानंतर रिजेक्शन कोणतंही क्रिएट नाही केलं. हे फेक मोमेंट दिली आणि इथून म्हणजे ट्राय केलं एक बाईंगला जायचं आणि हे वापस सेल साईडने केलं. तर हा झाला आपला एक स्ट्रॉंग झोन है ना. आणि याने इंडिकेशन काय दिलं, बाईंगले नाही गेलं, सेल साईडची मोमेंट कंटिन्यू होती, फेक मोमेंट बाईंगली दिली, वापस सेलिंगले पडलो. जर हे जे सेलिंगची मोमेंट दिली हे जर फेक असती तर मार्केटने रिजेक्शन क्रिएट नसतं केलं है ना. तर इथं रिजेक्शन पण क्रिएट केलं, ते पण क्लोजिंगवालं. तर आता इथं हे फिक्स झालं की हे पहिलं ते गोष्ट एक मार्केट फिक्स झालं की याला सेलिंग साईडनंच जायचं आहे. आणि दुसरी गोष्ट काय की यानं बिहेवियर सोडलं. बिहेवियर कोणतं, खाली आलं, मार्केटनं रिजेक्शन क्रिएट केलं, त्याला वरती ब्रेक केलं, वापस सेल साईड पडलं है ना. ओके ठीक आहे, पहिलं येतं पण तेच झालं. मार्केट हे केलं तर याला हे केलं, इथं पण तेच केलं. मार्केटनं रिजेक्शन क्रिएट केलं, त्याला ब्रेक केलं. आता आपण जर एक 50% झोन काउंट करतो, इथं आपलं बाईंगची पोझिशन तर आपल्याला कशीच घ्यायची नाही आहे. 50% झोन इथं भले 50% झोनवरून बाईंगची एंट्री दिली, रिजेक्शन आणि क्लोजिंग दिली, पण आपल्याला बाईंगला ट्रेड घ्यायचं नाही, कारण की मार्केटनं एक स्ट्रॉंग बिहेवियर आज क्रिएट केला आणि मार्केटनं फुल इंडिकेशन सेल साईडचं देऊन ठेवला इथं. तर 50% झोनवर आल्यावर आपल्याला बिहेवियरला फॉलो करायचं आहे. तर इथं क्रिएट काय करून आलो, इथं बा एंट्री कन्सेप्ट आहे की बा इथं डबल कॅन्डल क्लोजिंग देऊन राहिलो है ना. पण आपण आपल्याला डबल कॅन्डल क्लोजिंग न चालता दुसरी पण एंट्री कन्सेप्ट चालते. जसं की मार्केट इथं आलं वरती वापस है ना 50% झोनवर, ह्या स्विंगचं जसं इथं घेतलं वरती ब्रेक केलं ह्या स्विंगले, तसं इथं पण केलं है ना. तर याच्यावरती जेव्हा आलं ह्या रेड कॅन्डल, ह्या ग्रीन कॅन्डलने ह्या रेड कॅन्डलनं डायरेक्ट क्लोजिंग केली. तर आपण इथं पण ट्रेड घेऊ शकतो, पण आपण इथं जरा आपण अजून कन्फर्मेशनच्या इकडे गेलो, आपण इथं रिजेक्शनवर ट्रेड घेतला है ना. तर इथं आपण डे लोचं टार्गेट घेतला. हा झाला आपला फर्स्ट ट्रेड मॉर्निंगचा. आता दुसरी गोष्ट काय होऊन राहिली इथं की 12 जे आहेत हे स्विंगच्या अंदर वाजून राहिले, बिना डे लो घेता 12 वाजून राहिले. डे लो घ्यायचेच आहे, तर 101% प्रोबॅबिलिटी आहे की हे 12 जर अंदर वाजून राहिले मार्केटच्या अंदर, तर ते मार्केट बिहेवियरलेच फॉलो करेन है ना. तर मार्केट बिहेवियर काय, हे ज्याच्यात आपण ट्रेड घेतला हे मार्केटचं दुसरं बिहेवियर होतं. हे झालं पहिलं, हे झालं दुसरं, तिसरं अजून मार्केटमध्ये पेंडिंग आहे. तर तिसरं ते कधी करू शकते, जर 6च्या नंतर केलं तरी चांगलं, पहिले केलं तरी चांगलं, पण 6च्या नंतर जर ते बिहेवियर क्रिएट करून राहिलं, ते जेव्हा बिहेवियर खतम होईल तर मार्केट असं रिव्हर्समध्ये घुमन. तर इथं काय झालं, हे सेकंड झालं. ठीक आहे, वापस तसंच खाली आलं, ब्रेक केलं, स्विंग क्रिएट केला, स्विंगलेवरती ब्रेक केलं, वरती गेलं, डबल कॅन्डल क्लोजिंग, पण एस एल मोठं होऊन राहिलं तर आपण त्याच्या 50%चा झोन मार्क करून तिथं ट्रेड घेतला आणि एस एल लो घेतला. 3 बिहेवियर मार्केटनं कंप्लीट केले. पण 3 बिहेवियर मार्केटनं कंप्लीट केले कसे पाहिजे, जर आपल्याला रिव्हर्सनं ट्रेड घ्यायचा असेल तर प्रत्येक टाईमवर म्हणजे दिवसभर मार्केट एकच बिहेवियरमध्ये राहिलं पाहिजे. जसं की आज दिवसभर मार्केट एकाच बिहेवियरमध्ये होतं, सकाळी, दुपारी, संध्याकाळी. आता इथं संपलं. आता आपण इथं वाट पाहायची की रिव्हर्सनं मार्केट घुमते काय. जर रिव्हर्सनं मार्केटनं इंडिकेशन दिलं घुमायचं होतं, आपल्याला डायरेक्ट हायचं टार्गेट लावायचं. तर आलं असं खाली, तिसरं बिहेवियर कंप्लीट झालं, 2 ट्रेड आपले कंप्लीट झाले. खाली आलं, इथं आपल्याला इंडिकेशन दिलं बाईंगचं, आपण इथं अगेन ट्रेड घेतला आणि हा होल्ड केला. हे तिन्ही बिहेवियर खायपर्यंत, इथं हायपर्यंत. तर 3 ट्रेड होते 17 एप्रिलचे, तिन्ही टार्गेट गुरुवार.